हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MH सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुणे युनिव्हर्सिटीमार्फत 7 एप्रिल 2024ला कंडक्ट केलेला आहे. आणि या एक्झाम संदर्भात फायनल आन्सर की प्रोव्हाइड करण्यापूर्वी ते प्रोव्हाइड करतात चॅलेंजिंग आन्सर की, त्याला आपण म्हणतो प्रोव्हिजनल आन्सर की. तर गाईज, ही जी प्रोव्हिजनल आन्सर की आहे ही आन्सर की त्यांनी रिलीज केलेली आहे. आणि या आन्सर कीमधील कुठल्याही क्वेश्चनला जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. पण या ठिकाणी एक पॉईंट महत्त्वाचा असतो की एखादा क्वेश्चन तुम्ही चॅलेंज करताय म्हणजे तुमच्यानुसार त्या क्वेश्चनचं आन्सर वेगळं असायला हवं होतं हे तुम्हाला वाटतंय, पण पर्टिक्युलर आन्सर कीनुसार त्यांनी वेगळंच आन्सर प्रोव्हाइड केलेलं असतं. मग आता तुम्हाला एखादा क्वेश्चनचं आन्सर वेगळं वाटतंय म्हणजेच तुम्ही त्या क्वेश्चनला कुठं ना कुठं वाचलेलं असेल किंवा त्या क्वेश्चन संदर्भात कन्सेप्ट आहेत ते तुम्ही कुठं ना कुठं अभ्यासलेले असतील असं ते गृहीत धरतात. मग आता इन केस तुम्हाला एखादा क्वेश्चन चॅलेंजिंग वाटतंय तर त्या क्वेश्चनला चॅलेंज करण्यापूर्वी तुम्हाला त्याचे प्रॉपर एव्हिडन्स देणं गरजेचं असतं. जर एव्हिडन्स असतील तरच पर्टिक्युलर क्वेश्चनचं चॅलेंज ते ॲक्सेप्ट करतात, नाहीतर त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट होत नाही. आता या ठिकाणी एक पॉईंट निर्माण होतो, तो म्हणजे जे पॅसेज आहे, ठीक आहे, इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही पॅसेज वेगळे त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. मग त्या पॅसेजला वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. त्यावर आधारित जे 5 प्रश्न आहेत ते देखील पूर्णपणे वेगळे आहेत. मग पर्टिक्युलर पॅसेजवरील पर्टिक्युलर क्वेश्चनला आपण चॅलेंज कशा पद्धतीने करायचं, कारण त्या संदर्भात एव्हिडन्स तुम्हाला कुठेही भेटणार नाही आहे. तुम्हाला ॲज पर पॅसेजच क्वेश्चनला चॅलेंज करावं लागेल. मग तुम्ही चॅलेंज कशा पद्धतीने करू शकता ते आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. आणि इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही पॅसेज यावर्षी त्यांनी पूर्णपणे डिफरंट प्रोव्हाइड केलेत असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मग त्या क्वेश्चनला आपण चॅलेंज करू शकतो का नाही हे देखील आपण आजच्याच लेसनमध्ये पाहणार आहोत. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज, हे पहा, MH सेट एक्झाम 2025 म्हणजे नेक्स्ट MH सेट एक्झाम डायरेक्टली 2025ला कंडक्ट होणार आहे. तर गाईज, या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक नवीन डिटेल कोर्स आपण लॉन्च करीत आहोत. हा कोर्स याच महिन्याच्या 20 तारखेपासून आपला सुरू होतो आहे. हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून अधिक माहिती मिळू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. आणि गाईज, हा जो कोर्स आहे हा कोर्स पेपर फर्स्टसाठी असेल. म्हणजे पेपर फर्स्टचे जे काही 10 युनिट आहेत मॅथपासून पूर्णपणे थेरटिकल बॅकग्राऊंडपर्यंत ते सर्व युनिट इन डिटेल तुम्हाला कव्हर करून भेटतील. म्हणजे इन शॉर्ट हा कोर्स जॉईन केला तर अदर स्टडी करण्याची गरज नाही आहे. पूर्ण पेपर फर्स्ट या ठिकाणी तुमचा कव्हर करून दिला जाईल. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण कोर्स प्रोव्हाइड करतोय. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर प्रोव्हाइड केली जाईल. तर गाईज, हे पहा, जे विद्यार्थी फर्स्ट टाईम एक्झाम देत आहेत ना त्यांना बऱ्याच क्वेरी असतात. त्यातील एक महत्त्वाची क्वेरी म्हणजे ही आहे की इंग्लिश पॅसेज वेगळा आहे, मराठी पॅसेज वेगळा आहे. मग दोन्ही पॅसेज वेगळे आहेत, त्यावर जे क्वेश्चन आहेत ते देखील पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत. तर हे पहा, हा या वर्षीचा पॅसेज आहे. यावर ए सेट घेतलेला आहे मी. ए सेटमधील 11 ते 15 नंबरचे क्वेश्चन आणि या मराठीमधल्या पॅसेजचे 11 ते 15 नंबरचे क्वेश्चन पूर्णपणे वेगळे आहेत. ठीक आहे, पॅसेज पहिला तर पूर्णपणे वेगळा आहे. मग आता पॅसेज वेगळा आहेत, मग आपण क्वेश्चनला चॅलेंज करू शकतो का? तर याचा आन्सर आहे नो. ऑफिशियली असं त्यांनी कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे की दोन्ही पॅसेज सेमच यायला हवेत. म्हणजे आत्ताच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरनुसार तुम्ही जर पाहिलं सर्व क्वेश्चन पेपरनुसार तर इंग्लिश पॅसेज वेगळा असतो, मराठी पॅसेज वेगळा असतो. कुठेही इंग्लिश पॅसेजचं ट्रान्सलेशन मराठीमधनं प्रोव्हाइड केलेलं नसतं. ठीक आहे, आपण जे डेमो क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले ते पहा MS सेटसाठी ते देखील तुम्ही पाहिले असतील. त्या ठिकाणी पण आपण इंग्लिश पॅसेज पूर्णपणे वेगळा ठेवला होता आणि मराठी पॅसेज पूर्णपणे वेगळा ठेवला होता. ठीक आहे, म्हणजे एक पॉईंट इथं क्लिअर कट लक्षात घ्या, इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही पॅसेज वेगळेच असतात, सेम नसतात. तुम्ही एक पॅसेज कुठलाही सोडू शकता. आणि तुम्हाला जर वाटलं की 11 नंबरचा क्वेश्चन आपण मराठी पॅसेजनुसार सोडवायचा, 12 नंबरचा क्वेश्चन आपण इंग्लिश पॅसेजनुसार सोडवायचा, तसे तुम्ही सोडू शकता. त्यामध्ये काही डाऊट नाही आहे. त्याचं प्रॉपर कारण तुम्ही समजून घ्या असं का होतं. तर हे पहा, पॅसेजवर आधारित हा 11 नंबरचा प्रश्न आहे. इकडे पण 11 नंबरचा प्रश्न आहे. इंग्लिश पॅसेज वेगळा आहे, मराठी पॅसेज वेगळा आहे. मग त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे की पॅसेज पूर्णपणे वेगळे आहेत, मग ऑप्शन कसे करेक्ट असणार आहे. तर या ठिकाणी एक पॉईंट आणखी क्लिअर करून ठेवा. जर इंग्लिशमधल्या पॅसेजचं ऑप्शन ए हे करेक्ट असेल ना तर मराठी पण पॅसेजचं ऑप्शन एच हे करेक्ट असतं.
ठीक आहे, त्याचा सिक्वेन्स त्यांनी अरेंज केलेला असतो. म्हणजे असं कधीच होणार नाही की इंग्लिशमधला पॅसेज आहे त्याचं ऑप्शन ए हे करेक्ट आहे आणि मराठीमधल्या पॅसेजचं ऑप्शन सी हे करेक्ट आहे, असं होणार नाही. आणि जर असं झालेलं असेल तरच तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता पॅसेजच्या आधारावर. नाहीतर पॅसेजचे क्वेश्चन चॅलेंज केलेले ॲक्सेप्ट कधी होत नाही. त्या ठिकाणी तुमचे फक्त पैसे वाया जाऊ शकतात. रिपीट करतो, जो तुम्ही पॅसेज पाहताय या ठिकाणी 11 नंबरचा पॅसेजवर आधारित प्रश्न आहे. हे दोन्ही प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत. मग या ठिकाणी आन्सर कीमध्ये जे ऑप्शन आहे ना ते दोनही सेम असणार आहे. ठीक आहे, ऑप्शनचा सिक्वेन्स. फक्त तुम्ही कुठल्या केसमध्ये चॅलेंज करू शकता ते क्लिअर करतोय. जर इन केस इंग्लिशमधल्या पॅसेजचं ऑप्शन ए हे करेक्ट आहे ॲज पर तुम्हाला जे वाटतंय त्यानुसार, ठीक आहे, आणि मराठीमधलं पॅसेज जो आहे त्याचं ऑप्शन डी हे करेक्ट आहे पॅसेजच्या माहितीनुसार, असं जर तुम्हाला आढळून आलं तरच तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. नाही तर या ठिकाणी चॅलेंज करण्याची कुठलीही दुसरी तरतूद नाही आहे. कारण या ठिकाणी जो पॅसेज आहे त्या पॅसेजच्या आधारावरच आन्सर दिलेले असतात. म्हणून तुमच्या कन्सेप्ट आहेत किंवा तुमचं नॉलेज आहे हे या ठिकाणी वापरून चालत नाही. ठीक आहे, म्हणजे आणखी एक पॉईंट सांगाल, तुम्ही जे पॅसेज सोडवताना तर पॅसेज सोडवताना त्या ठिकाणी तुमचं पर्सनल नॉलेज तुम्ही वापरायचं नसतं. ठीक आहे, त्यांनी जी माहिती दिली ना तीच करेक्ट आपण गृहीत धरायची असते आणि पॅसेजवर आधारितच तुम्हाला हे प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एक एक्झाम्पल सांगतो तरी सपोज महात्मा गांधीबद्दल बोललंय त्यांनी. ठीक आहे, तर महात्मा गांधीजींचा जन्म फॉर एक्झाम्पल 2 ऑक्टोबरला झाला. हे तुम्हाला माहिती आहे नॉलेजनुसार, बरोबर. म्हणजे कॉमन सेन्स नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे की 2 ऑक्टोबरला त्यांचा जन्म झाला. पण जो पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये त्यांनी सांगितलंय की महात्मा गांधीजींचा जन्म हा 6 ऑक्टोबरला झाला. कुठं पॅसेजमध्ये सांगितलंय. इथं लक्षात घ्या बरं का, तुमचं नॉलेज आहे ना 2 ऑक्टोबरवालं ते विसरून जायचं. ते म्हणतात ना 6 ऑक्टोबर, तर 6 ऑक्टोबरच लक्षात ठेवायचं. म्हणजे क्वेश्चन त्यांनी विचारला की महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला, पॅसेजमध्ये त्यांनी काय सांगितलंय 6 ऑक्टोबर. तर ऑप्शन फर्स्ट आहे फॉर एक्झाम्पल 2 ऑक्टोबर, ऑप्शन सेकंड आहे 6 ऑक्टोबर, ऑप्शन थर्ड आहे 8 ऑक्टोबर, ऑप्शन 4 नंबरचा आहे 9 ऑक्टोबर. तर पॅसेजमध्ये काय दिलंय 6 ऑक्टोबर. मग ऑप्शन बी हे करेक्ट आहे. तुम्हाला मस्त माहिती आहे महात्मा गांधीजींचा जन्म हा 2 ऑक्टोबरला झाला. इथं 2 ऑक्टोबर ऑप्शन पण आहे, पण ते आपण निवडणार नाही. आपण कुठलं ऑप्शन निवडणार 6 ऑक्टोबर, कारण पॅसेजमध्ये त्यांनी 6 ऑक्टोबर ही डेट दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं नॉलेज वापरायचं नसतं, पॅसेज काय म्हणतोय त्यानुसारच तुम्हाला आन्सर द्यावं लागतं. आता या ठिकाणी हा क्वेश्चन चॅलेंजिंग होईल का, कारण तुम्ही म्हणताल की महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबरला झाला हे माहीत आहे, त्यांनी विचारला जन्म कधी झाला, ऑप्शन ए हा करेक्ट यायला हवा. पण पॅसेजमध्ये काय म्हणते 6 ऑक्टोबर म्हणते ना, तर 6 ऑक्टोबरच करेक्ट आन्सर असेल अशा क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. पण पॅसेजनुसार जर एखाद्या ऑप्शनला त्यांनी रॉंग सिलेक्ट केला असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. पण एक पॉईंट लक्षात घ्या, 80% to 90% चान्सेस असे असतात की पॅसेजचं म्हणू शकतो ते चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट केलं जात नाही, कारण या ठिकाणी बायसनेस असतो. आपण रिसर्च पाहिलेलं आहे ना, तर रिसर्चनुसार बायसनेस म्हणजे काही तुम्हाला माहीत असेल, कारण पॅसेजमध्ये बायसनेस खूप मोठ्या प्रमाणावर असतो. ठीक आहे, म्हणून पॅसेजला चॅलेंज करण्यामध्ये पैसे वाया घालण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, जर तुम्हाला खूपच श्युरिटी असेल नाही हे आन्सर 100% रॉंग आहे, तर तुम्हाला पॅसेजमध्ये ते आन्सर हायलाईट करून तो क्वेश्चन त्या PDF अटॅच करून तुम्हाला चॅलेंज करता येऊ शकतं. पण इथं लक्षात घ्या 80% to 90% चान्सेस असे आहेत की तुमचं चॅलेंज हे ॲक्सेप्ट होणार नाही, रिजेक्ट होईल. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. तर खूप सारे नवीन विद्यार्थी असतात त्यांना हा पॉईंट माहीत नसतो. ते मला खूप विचारत होते की सर पॅसेजचे क्वेश्चन वेगळे आहेत, मग आम्ही त्याला चॅलेंज करू शकतो का. तर या ठिकाणी आन्सर आहे नो, चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. पॅसेजचे क्वेश्चन दरवर्षी वेगळेच असतात. ठीक आहे, या ठिकाणी कुठलाही पॉईंट त्यांनी प्रॉस्पेक्टमध्ये देखील मेन्शन केलेला नाही आहे. फक्त चॅलेंज कुठल्या कंडिशनला होईल की आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन ए दिलं आहे. ठीक आहे, आणि जो मराठी पॅसेज आहे त्याचा ऑप्शन सी हे करेक्ट येते. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळतंय की ऑप्शन ए कुठल्याच अँगलने करेक्ट येत नाही आहे, पण ऑप्शन ए त्यांनी दिलं ना. मग इंग्लिशमधनं पॅसेजचा आन्सर ए हे करेक्ट आहे, पण मराठीमधनं जर सीच करेक्ट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चॅलेंज करण्याची रिस्क घेऊ शकता. पण तरी पण 80% ॲक्सेप्ट होत नाही. ठीक आहे, पॅसेज संदर्भात चॅलेंज. म्हणून पॅसेजवर चॅलेंज करायचं असेल तर प्रॉपर वेने चॅलेंज करा. पॅसेजचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी ॲड करा, कुठलं तुम्हाला ऑप्शन करेक्ट वाटतं त्याला हायलाईट करा त्या शब्दांना आणि त्यानुसार चॅलेंज करा. ठीक आहे, बाकी आय होप तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन कळायला असेल पॅसेज संदर्भात. कुठलाही डाऊट असेल पॅसेज संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि आणखी एक पॉईंट सांगाल सर्वांना, एक युनिव्हर्सल, तुम्ही जर एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केलेला असेल तर तो क्वेश्चन कुठला आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी पुन्हा पुन्हा त्या क्वेश्चनला चॅलेंज करणार नाही. ठीक आहे, फक्त तो क्वेश्चन कुठला आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी या क्वेश्चनला चॅलेंज केलेलं आहे.
ठीक आहे फ्रेंड, एक तुमच्याच सर्व विद्यार्थ्यांना हेल्प होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.